आज मॅडमचा 1K स्पेशल ब्लॅक ड्रेस घातलेला आहे आणि लेडीज मी पण ब्लॅकच घातलेला आहे. लाईट कॅमेरा ॲक्शन आणि चेहऱ्याला काहीच नाही लावलं आहे कारण मला डॉक्टरची स्ट्रिक्टली कालच फिलिंग झालेली आहे. काहीही लावायचं नाही तर माझे फोरहेड ब्लॅक दिसतंय. काल फिलिंग झाली आहे त्याच्यामुळे खूप कमी झाले बरोबर म्हणजे ती हाय कॉन्सन्ट्रेट वर फिलिंग केलेला. म्हणूनच आज आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे कारण की वी आर पासिंग 1K सबस्क्रायबर ऑन यूट्यूब चॅनल. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जमेस तर हा ब्लॉग शॉर्ट राहील, सिम्पल राहील कारण की फक्त 1K सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन छोटंसं सेलिब्रेशन करतो आम्ही कारण की बर्थडेलाच खूप केक खाऊन थकलो होतो पण तरी जास्त केक झाले होते आणि परत पुढे आहे बट तेव्हा नाही करणार एवढं. केक खाऊन थकलो तरी आम्ही म्हटलं चला RPRची माझी फ्रेंड होती तिच्याकडनं केक घेतला आम्ही काल आणलाय सेलिब्रेशन करणार कारण की वेळच नव्हता भेटला. काल हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलो होतो तर तुम्ही बघितलेच असेल. सो आता बोलवलं आहे आम्हाला 31 तारखेला. बघू तेव्हा थर्ड फिलिंग राहील ना. तर तेव्हा थर्ड फिलिंग राहील आणि सो लेट्स सी कसा रिझल्ट येत होता. आणि आता आम्ही केक कट करणार आहे. फायनली गाईज मी झाले रेडी पण मी फेसला काहीच लावलेलं नाही. त्याचं कारण गौरवने तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं की मी फेसला का नाही लावलं. त्याचं कारण की माझं डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू आहे आणि पिलिंग झालं आहे. 3 दिवस काहीच न लावायला सांगितलं आहे डॉक्टरनी, स्ट्रिक्टली सांगितलं आहे. सो म्हणून नाही लावला आहे. आणि आपलं 1K सेलिब्रेशन आज केक कटिंग करू कारण ॲक्च्युली लास्ट टाईम मला सेलिब्रेशन करायचं होतं बट काय झालं ॲक्च्युली एवढं बिझी होतो ना की ह्याच्या जास्त बिझी होतो, कामात पण खूप बिझी होतो आणि सोबतच गौरवचा बर्थडे पण झाला म्हटलं तर असं काहीतरी झालं. आणि गौरवने तुम्हाला सगळं सांगितलंच आहे. तर मी घातलं आहे ब्लॅक कलरचं टॉप. ब्लॅक कलर माझा फेवरेट आहे आणि मी ब्लॅक घालते. तर गौरवने पण ब्लॅक टी-शर्ट घातली. आणि चला मग आता आपण केक कटिंग करू कारण वेळ भरपूर झाले, 4 वाजले ऑलमोस्ट आणि मला आहे थोडे कामं नंतर. सो तुम्हाला माहिती आहे आता शॉर्ट्स वगैरे टाकावं लागतं यूट्यूबला तर थोडे कामं जास्त वाढले आमचे आणि ब्लॉग पण एडिटिंग असतं, भरपूर कामं असतात. तर गौरव बिचारा हालत पतली झाली आहे गौरवची, जास्तच झाली आहे. गौरव काळजी जास्त करतो आणि आपण काळजी करत नाही कारण टेन्शन घ्यायचं काम आपलं नाही आहे. सो म्हणून चला तर आता केक आणलेला आहे. केक कसा आहे काय आहे ते सगळं सांगणार. तर गौरवची एक फ्रेंड आहे जी गौरवने सांगितलंच मगाशी, तर ती RPR ऑफिसमधली फ्रेंड होती. ती केक घरी बनवते, होममेड केक असते आणि छान बनवते, मस्त डिझाईन्स वगैरे खूप छान असते. जर तुम्हाला त्याचा काही म्हणजे पाहिजे असेल किंवा समजा ऑर्डर टाकायचं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. A few inches later. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. हे पूचको राहते कसं नाही एवढं लवकर खतम होते बाहेर टाक बरं नाही. मग आम्ही आता थोडं फोटोशूट करून घेते आणि मग बोलते, मग कट करणार केक. तर कसं वाटतंय ना आपलं चॅनल एकदम मस्त. आता चला मग कसं वाटतंय गौरव? 1K सबस्क्रायबर झाल्याची तू नाही सांगितली मला खुशी. चला गौरवला विचारू आपण 1K सबस्क्रायबर झाले तर काय वाटतंय तुला? येस आय एम व्हेरी ग्लॅड दॅट यू आर पासिंग 1K सबस्क्रायबर. मराठीमध्ये लोकांना आपले मराठी चॅनल आहे तर मराठीमध्ये तर मला झरझर गावठी पट्टा झाला. हा ठीक आहे चालेल. तर खूप छान वाटून राहिलं आणि आपले 1.05K झालेलं आहे. मीन्स यस 1051 जे काही आहे ते वाढून आलेच आहे. ठीक आहे. आणि सो वी आर डिझायनिंग दिस काइंड ऑफ चॅनल आर्ट डिझाईन बाय मी. All credit goes to you. Yes. And thank you so much. It looks so simple. So म्हणायचा अर्थ होतो की खरंच खूप छान दिसतंय, छान वाटतंय. आणि चॅनल पण आपलं आता काही मॉडिफिकेशन केले आपण चॅनलमध्ये. ठीक आहे. आणि हात दुखून राहिला असेल तर मी पकडतो. बिलकुल मस्त वाटते. म्हणजे करंगडे गेले कामातनं म्हणून गौरवला जास्त पकडायला नव्हतं. तर गाईज असं आपलं झालेलं आहे. DP चॅनल आर्ट वगैरे सब चेंज केला. इंट्रो आउट्रो सगळं चेंज दिसेल तुम्हाला काही येत्या ब्लॉग्समध्ये.
सो वी आर वर्किंग ऑन इट. तर थँक्यू सो मच तुम्हाला गाईज की आय एम व्हेरी एक्साइटेड. इथे 10K बघायसाठी खूप एक्साइटेड आहे. हा करू का इकडे तरी? 10K करायची आहे तर पटापट सबस्क्राईब करा आणि प्लीज ब्लॉग बघा गाईज. नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. नवीन असेल तर प्लीज वन सबस्क्राईब. येस. आणि इथे बघा गाईज ही बोलते की 1.05K याला इकडे सरकून देतो आणि इकडे 0 घेतो. आणि यू नो MS27 लव MS32. यू ऑल नो व्हॉट डज इट मीन. के अमरावती वर्धा टॉईंग टॉईंग. अमरावती लव्ह वर्धा. सो गाईज फायनली टेंटेड अँड आपलं जान्हवीज व्लॉग 1K सबस्क्रायबरचा असा छान सिम्पल आणि छोटासा केक बनवला आहे. छोटा केक बनवण्याचं रिझन सांगते मी. ॲक्च्युली 1Kच झालेले आपले. आता 10K होईल तेव्हा आपण चांगला करू, आणखी चांगलं करू. सो आपल्या परीने जसं होतं तसं करताय आम्ही. आणि कसा वाटला केक तर ते पण सांगा कमेंट करून. चला मग आता आपण केक कटिंग करणार. त्याआधी थोडे मला फोटोशूट करायचे आहे. आपले मोबाईलनेच करणार आहे. फोटोग्राफर वगैरे नाही बोलवलं आहे मी. गौरव मोबाईलनेच. सो फोटोशूट वगैरे करून घेते आणि मग. तर सो गाईज आपले युट्यूबचे झालेले आहे 1K आणि लवकरच 10K करायचे आहे. सो तुमच्या सपोर्टने होऊन जाईल आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आज हा केक आणलेला आहे मी. आणि या सगळे केक खायला, कारण या केकचं सगळ्यात जास्त महत्त्व तर तुमच्यासाठी आहे. कारण या केकचं सेलिब्रेशनच तुमच्यामुळे करू शकतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे सपोर्टमुळे मेहनत भली आम्ही केली पण सपोर्ट तुमचा आहे. कारण पब्लिक मॅटर करते आधी. आज स्वामीमुळे आपण 1K सबस्क्राईबर कम्प्लीट करू शकलो आणि त्याचं सगळ्याचं कारण. तर गाईज फायनली मॅडमनी केक कट केलेला आहे. आणि कुठला फ्लेवर आहे ते पण सांगून दे त्यांना. फ्लेवर आहे बटरस्कॉच फ्लेवर दिलेला आहे. हो. आणि या सगळे केक खायला. हा केक तर तुमच्यासाठीच आहे गाईज. सगळ्यात आधी तर तुम्ही घ्या कारण तुमच्यासाठी आहे सगळ्यात सेलिब्रेशन. गौरव, कारण गौरवने पण खूप मला हेल्प केली आणि गौरवच्या सपोर्टमुळेच मी सगळं पॉसिबल करू शकली. ऑसम. कॉंग्रॅच्युलेशन मोठे. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करत राहा. फायनली 1K कम्प्लीट केलेलं आहे. तू पण सपोर्ट कर. आणि A few moments later. तर मंडळी आत्ताच आमचं सगळं चाय वाय क्वालिटी. तर आता बनवतो चहा. केक खाऊन झालो बोर. केकची टेस्ट चांगली होती. हो ना काहीच. हो ना काहीच नाही. हो ना काहीच नाही. जाणे खूप छान होती आणि फेवरेट फ्लेवर होता आमचा बटरस्कॉच. मस्त होता. खाल्ला थोडासा उरलाय आणि तुमच्यासाठी ठेवला म्हणून. तर काय जण आता पितो चहा. आणि संध्याकाळ झाली आहे. वाजले किती वाजले ते 5:30 वाजले. 1 hour later. सो गाईज आता जेवण झालं आमचं आणि बसलो होतो. 9:30 वाजले. आज लवकर जेवण झालं ना आपलं. आणि आता ब्लॉग वगैरे एडिट करायचं आहे त्यासाठी बसलेलो. थोडे शॉर्ट्स एडिट करायचे आहे ज्याचं काम माझ्याकडे असतं. गौरव ब्लॉग एडिट करणार आणि सोबतच आज इंट्रो आउट्रो पण चेंज करायचे. तर बघतो आता काय करायचं. तर एडिटिंगला आम्हाला 12 वाजेल आणि 12ला झोपणार. कधी कधी 1 पण वाजून जातो आणि खूप जास्त मेहनत असते याच्या मागं. इव्हन मला एक कॉल आलेला की मला बोललं की यूट्यूबचं जे आहे ते मला पण स्टार्ट करायचं आहे. तर मी इथे हे नाही सांगणार की कोणाचा कॉल होता वगैरे वगैरे. बट मला एक कॉल आलेला की यूट्यूब वगैरे स्टार्ट करायचं आहे अँड एव्हरीथिंग. मला ते विचारत होतं सगळं की काय करायचं वगैरे वगैरे. बस मी एकच सांगितलं जर तुमच्यामध्ये जर डेडिकेशन असेल हार्डवर्क करण्याची तर तुम्ही करू शकता. पण असं नाही आहे की आज टाकला आणि उद्या नाही टाकणार किंवा आता टाकला आणि नंतर करणार नाही. तसं नाही. आणि एक पहिली दृष्टिकोन म्हणजे पहिला हा की पैशाच्या दृष्टीने जर बघत असेल तर तुम्ही फेल्युअर आहे. सक्सेस होऊ नाही शकत. कारण असं आहे की डेडिकेशननी करावं लागतं आणि आपल्याला या फील्डमध्ये पूर्ण असं घुसून जावं लागतं की नाही माझं एक लक्ष आहे. जसं गव्हर्नमेंटची प्रिपरेशन आपण माणूस करतो की नाही मला गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करायची आहे, अभ्यास करायचा आहे, हे हासिल करायचं आहे, एवढी मेहनत करायची. तसंच यूट्यूबचं असतं. खूप स्ट्रगल असतं त्याच्यामध्ये आणि 1K करण्यामागे पण भरपूर स्ट्रगल आहे. तर सोबत तुमचा सपोर्ट पण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं होतं
की बऱ्याचशा लोकांनी मला खूप खूप सपोर्ट केलेला आहे. इवन मी हे फॅक्ट बोलते, घरच्यापेक्षा बाहेरच्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे यूट्यूब फॅमिलीसाठी, म्हणजे यूट्यूबसाठी. आणि पर्सनली सांगते, जेव्हा माणसाचे दिवस खराब असते ना, तेव्हा फक्त एक आत्मविश्वास असते ना, तोच आपल्याला कुठून कुठे नेऊन ठेवतो. तर माझी एकच इच्छा आहे, मला हेच सांगायचं आहे. मला कोणाला असं काही बोलायचं नाही आहे, बट मला एक सांगायचं आहे, जर आपल्या जवळच्या व्यक्तीचे वाईट दिवस असेल ना, त्याचा साथ सोडू नका. कारण तो व्यक्ती माहिती आहे का कुठून कुठे पोहोचू शकतो, म्हणून त्याचा साथ नाही सोडायचा असं आहे. आणि दिवस सांगून नाही, जर समजा कोणी आपल्याजवळ काही सांगत आहे, तर होऊ शकतं त्याच्या लाईफमधली त्याची प्रॉब्लेम खूप मोठी असेल कदाचित, इन केस असं असते. तर लोक पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो म्हणा, कारण ते प्रत्येकाचं आपलं आपलं मॅटर आहे. बट मी माइंड नाही करत, मला काही करायचं नाही कोणाचं. बट महत्त्वाचं म्हणजे खुशीची गोष्ट आहे माझ्यासाठी, माझे 1K सबस्क्रायबर फायनली कम्प्लीट झाले आणि परत वाढून राहिलेले आहे पुढे. तर होप सो लवकर आपले 10K पण पहिले कसं एका सबस्क्रायबरची वाट पाहत होतो आम्ही. म्हणजे गौरवला माहिती आहे, लिटरली मी माझे काउंट करायची. रोज सकाळी उठला की पहिले मोबाईल बघायचा, सबस्क्रायबर वाढला का. आता पण सेम आहे की मी रात्री झोपताना बघून झोपते आणि उठल्यावर बघते. हे एक माझं 2 गोष्टी कॉमन आहे याच्यामध्ये. पण आता असं होऊन राहिलं की म्हणजे सबस्क्रायबर असे वाढत चालले आहे की मेहनतवर वाढत आहे, सगळे मेहनतवर वाढून राहिले. कारण जसं मी माझं हार्डवर्क वाढवत चालली आहे. मला असं आठवतं की लास्ट इयरमध्ये मी जेव्हा स्टार्टिंगला चॅनल स्टार्ट केला तेव्हा मी जास्त मेहनत नाही केली, बट जे माझ्याकडनं झालं ते केलं मी. पण मी जे लास्ट इयरमध्ये शेवट मी इतकी मेहनत केली ना, तिथून मी एवढी भिडली ना. आणि आता या नवीन वर्षात मला हेच करायचं आहे की खूप जास्त हार्डवर्क करायची आहे. आम्ही डेडिकेशनने भिडलो आहे की चॅनलला आणखी आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि त्याचसोबत तुमचा सपोर्टची खूप गरज आहे. आणि सोबत वन्स अगेन सगळ्यांना थँक्यू सो मच. सगळ्यांच्या सपोर्टशिवाय अशक्य आहे हे सगळं करणं. आणि आणखी एक महत्त्वाचं की बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या, खूप छान प्रतिसाद आला आहे आपल्याला. आणि आता पण माहिती आहे, सांगते ना, आपल्या शॉर्ट्सवर खूप प्रतिसाद येत आहे. म्हणजे 1K 2K 3K 4K असे हे येऊन राहिले. आणि मला असं वाटते की खूप छान वाटत आहे की माझं वर्क चांगलं सुरू आहे, असं याचा मला एक जे आउटपुट म्हणतो आपण ते मिळत आहे असं वाटतंय मला. आणि खूप छान वाटलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 1K झाले कम्प्लीट. होप सो लवकरच 10K कम्प्लीट होणार आपले. आणि माणसाने कामामध्ये एक्सपेक्टेशन ठेवायला पाहिजे, तेव्हाच त्या स्पीडनी हार्डवर्क करतो माणूस, म्हणून माझं असं म्हणणं आहे. आणि गौरवचा सपोर्ट होताच, त्याच्या सपोर्टशिवाय अशक्यच होतं हे सगळं करणं. आणि त्याने सपोर्ट केला तेव्हाच मी चॅनलवर सगळं व्हिडिओज वगैरे अपलोड करू शकली. तुम्हाला तर माहितीच आहे, ही गोष्ट मला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही ब्लॉगमध्ये बघताच की भरपूर गोष्टी तो सांभाळून घेतो. आणि सगळं काही म्हणजे भरपूर गोष्टी खूप आता ही जर जर्नी सांगितली ना मी 1 वर्षाची, तर वेळ कमी पडेल आमची. सो एक दिवस मी नक्की शॉर्ट या ब्लॉग कशात सांगणार, बट आता वेळ कमी आपल्याकडे. तर असा होता आमचा दिवस, असंच छोटंसं सेलिब्रेशन केलं. हो, आम्ही केक वगैरे आणला होता, तर मग आणणार नव्हतो आम्ही, बट काय झालं की चला म्हटलं यार, बोललो होतो 1Kचं सेलिब्रेशन करणार, बट काही तर बनतेच. आणि माझी फ्रेंडच होती, केकचा बिझनेस आहे तिचा, तर तिच्याकडूनच मग केक बोलवला मी. आणि चला तुमच्यासोबत पण सेलिब्रेशन होऊन गेलं आपलं ऑन व्हिडिओ, ऑन कॅमेरा. आणि तर आजचा व्लॉग आपण आता थोडं, कारण कामं खूप आहे आणि तुम्हाला पण नेक्स्ट व्लॉगचा वेट राहतो, म्हणून आम्हाला ते पण काळजी करावं लागते. आणि तुम्ही पण नेक्स्ट व्लॉगचा वेट करता, तर आम्हाला तेवढं स्पीडनी काम पण करावं लागतं. तर रात्रीचं व्लॉग एडिटिंग होतं. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो तेच नेहमीचं वाक्य, पहिल्यांदा ब्लॉग बघत असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर म्हणजे बेल आयकॉन क्लिक. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया आपण. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. सो टिल देन टेक केअर. बाय बाय.